कांड झाला इथे. तिकीट हरवले आमचे असं वाटतं. बघा सगळ्यांनी तोंड तिकीट हरवले आमची. आता काय करणार आम्ही. एक माणूस मावेल त्याच्यामध्ये एवढी मोठी आहे. तरी युनिक हत्यार वाटतोय मला. हाईट बघा, ही बंदूक बघा, माझी हाईट बघा. हे पण टाइम बघायचं आहे. राजस्थानला आलं तर उंट नाही बघितलं तर काय बघितलं. लोग को ना सिर्फ कपड़ा चाहिए, बाकी कुछ नहीं चाहिए. बाप रे. तीन. अरे मी सांगतो ना सनसेट दाखवतो तुम्हाला आता खिडकीतून. हाय गायज, कसे आहेत तुम्ही सगळे. स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही जयपूर फिरणार आहे. काल आम्ही रिंगसमध्ये होतो आणि आज जयपूरला आलो आहे. तिथलं फिरून झालं आणि आज सगळं जयपूर एक्सप्लोअर करायचं. सो कुठे जाऊ नका आणि आमच्यासोबत तुम्ही पण फिरा. चला बाय बाय, भेटूया पुढे. सो आम्ही निघालो आता आमच्या प्रवासाला. बघूया आता कुठे जातो. पहिल्या डेस्टिनेशन एका रिक्षामध्ये बघा किती बसले ना. कपडा झाले मारामारी झालं. आम्ही आलो आतमध्ये. बघा इथे किती छान छान आहे. इथे पण बघा किती छान आहे. एवढं एक व्हिडिओमध्ये तुम्हाला छान दिसतंय, त्याच्यापेक्षा छान आहे तर तुम्ही समोरून आलं बघितलं तरी बघा. डिझाईन बघा त्याच्यावरती. डिझाईन हे जे ढाल आहेत ना, हे फोन वापरत होतो एवढा ताकद. सगळ्या देवांचे बघायचं वरती. सगळ्याचे डिझाईनच डिझाईन. राजे होऊन गेले. एवढी मोठी ढाल आहे बघा. एक माणूस मावेल त्याच्यामध्ये एवढी मोठी आहे. ढाल म्हणजे केवढी. हे दगडावरती कोरलेले आहेत सगळे. डिटेलिंग बघा त्यांची काय भारी आहे. त्यांची भांडी बघा कशी होती आधी. ग्लास कप्प बघा कशी आहे त्यांची. हे बघा इथे दगडांमध्ये बघा किती मस्त मस्त बनवलं. सगळे दगडांची बनवलं. हा साईडला पण आहे. हिचं फेस गायब झालाय वाटतं. सगळे दगडांचेच आहे. पण इकडे बघा इथे तलवारी येते या साईड. इकडे ढाल तलवारी या साईडला पण. आमच्याकडे पण महाल आहे मॉडर्नवाला. इथे बंदुकी ठेवले आहेत. अजून पण आहे. वाव, बंदूक. बंदूक बघा केवढी मोठी आहे. ही तर बघ केवढी मोठी आहे बंदूक. हाईट बघा, ही बंदूक बघा, माझी हाईट बघा. एवढ्या मोठ्या मोठ्या बंदूक आहेत. हिची हाईट बघा किती आहे. ही 6 फुटाची तरी असेल. एवढी मोठी 6 फुटाची असेल. पण हत्यार आहे सगळी इथे एवढे. हे वेगवेगळे मुकुट आहेत. चला अजून भरपूर बघायचं आहे आम्हाला. चला तिथे मम्मी झोपलाय वाटतं. हात ठेवून तिथे त्या साईडला मम्मी झोपल्या त्या ह्याच्यामध्ये. ते दाखवत होतो.
कसं होतं बघा त्याला केलेलं वरती काहीतरी आहे त्याच्यात एकदम असं डरावणं वाटतं ते आहे काय लाकड आहे काय सोनं आहे. असं वाटतं कोणतरी झोपलंय तिकडे. चला बघूया पुढे अजून काय काय. हा महल बघा, जो महल आम्ही आता आलो महलचं डिझाईन आहे पूर्ण मार्बलचं. काय काय ते बघितले पण नाही तर काय काय आणि हे तुम्ही बघितलं हात ते आपले ते 10-20 रुपयाला हात ते पाठ खांदवायचं बघा तेवढा मोठा आहे तो. राजाची पाठ एवढी मोठी असेल तर खांदवायला. हे बघा हे पण काहीतरी बनवलं डिझाईन. हे इथे रथ आहेत त्यांचे छोटे मोठे बनवलेले. हत्ती आहे. हे काहीतरी आहे ते घोडागाडी सगळं मध्येच केलं रथ सारखं बनवलं. हा अरे अभी तो निकाले ते सब आणि आता बोलतात की आतमध्ये व्हिडिओ नाही काढू शकत पण आम्ही ऑलरेडी व्हिडिओ काढून झालो आहे सगळे. आणि बाहेर आल्यानंतर तो बोलतात की व्हिडिओ काढू नका कॅमेऱ्यामध्ये. आम्ही व्हिडिओ काढून झालो काय नानू बरोबर ना. चला आता दुसरीकडे जाऊया आपण. हा बघा किती छान दिसतोय मागचा व्ह्यू. बाहेरच बसलो आम्ही रस्त्यावरती आता. बाय बाय. आवाज आम्ही आलो होतो जंतर मंतरला जे की जयपूरमध्ये आहे. हे सगळं तेच आहे तिकडे. टाइम चेक करायचा आहे. हे बघा हे ऊन पडतं इकडे त्याच्याने ती लाईन उन्हामुळे ते समजतं काय नसतं. ऊन नाही ना त्याच्यामुळे बघा इथे राशी बघतात. राशी हे राशी बघायचं बघा. हे विंचू आहे प्रत्येक राशीचं आहे सगळं. हे जेवढं पण आहे ना सगळं राशीचं आहे. याच्यावरती फोटो लावलेत ज्याच्या राशीचं त्याचं हे बघायचं असेल वाटतं आधीच्या काळामध्ये. हे 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 जेवढं पण दिसतंय ना सगळं स्ट्रक्चर सगळीकडे वेगवेगळ्या. वरती जायला एंट्री नाही तिथे सिक्युरिटी गार्ड बसवला. आम्ही जातो दुसरीकडे बघूया. सगळीकडे तिकीट आहे सगळीकडे. जर तुम्ही येणार असेल तर आधी तिकीट काढून घ्या कॉम्बोमध्ये तर त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट भेटणार जर जास्त जण असणार तर. आणखी इथे खूप महाग आहे 100 रुपये 200-400 एकेकांची तिकीटची प्राईज आहे. आम्ही कॉम्बोमध्ये काढले तिकीट 5-6 जागेचे. तिकडे किल्ला आहे तिथे वरती कोणाचा त्याच्या डोंगरावरती तिकडे. चला आता दुसरीकडे जातो मी. बाय बाय. सगळेजण आम्ही वैतागलो. इथे ऊन पण नाही आहे तरी पण गरम खूप होतं आहे. दुसरीकडे जायचं आहे. एवढं काय नव्हतं इथे बघण्यासारखं जंतर मंतरमध्ये. तर बघूया दुसरीकडे जातोय. कंटाळले सगळे बसले बाहेर येऊन. कांड झाला इथे. तिकीट हरवले आमचे असं वाटतंय बघा सगळ्यांनी तोंड. तिकीट हरवले आमची आता काय करणार आम्ही. त्याला नाही त्याला ती घेतली इथेच ठेवली. सगळ्यांची तोंड बघा कशी पडली वाटतं 6,000ची तिकीट काढली आम्ही. त्याच्यामध्ये तिकीट असते पुढे पडली का गेला. परत चाललोय आता आम्ही. तिकीट बघायला भेटली तर नशीब आहे. त्याच्या वांदे होतील आमचे आता. जिकडून आम्ही एक्झिट केलं तिथे तिकीट दाखवली. त्याच्यानंतर तिकीट काय माहिती ठेवली की घेतली की पडली की काय माहिती नाही. बघूया आता कसं काय. भेटली तर चांगली गोष्ट आहे. ते बोलले जर तिकीट काढलं असतं फोटो काढलं असतं तिकीट तरी पण चाललं असतं. आता बघूया. शीट या लफडा झाला तिथे. सगळ्याचे तिकीट एकामध्येच आहे आणि त्याचे सगळ्याचे पे केलेले आहेत. काय करणार बघूया. जातोय आता पटापट.
भेटायला पाहिजे देवाच्या कृपेने, एवढा लांब आलो आम्ही. चला बघूया काय होतं पुढे. नशीब तिकीट भेटली आम्हाला. हमने बहुत मेहनत करी फोटो में वो टिकट में. हा भाऊ घेऊन आला तिकडून फटाफट आम्हाला. नशीब भेटली तिकीट. फोटो काढून ठेवलाय फोटो घेतलोच की ticket. आणि ग्रुपमध्ये पाठवतो आमच्या. मी बोललो ना देवाची कृपा असेल तर भेटेल. कोणी उचललं नाही. दाखवा तिकीट थोडी द्या. तिकीट बघू कशी दिसते ती. आतमध्ये ठेवली परत पाकिटात. इथंच ठेवली होती त्या पैशांच्या तरी कॅश कोणाला आज दिली नव्हती, यालाच फक्त दिली. हां 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 बापरे लपडीत लपडी ग. हां मिल गया यार. मिल गया. नशीब भेटली. मी तुम्हाला बोललो देवाची कृपा असेल तर भेटेल तिकीट. चला आता पुढचा प्रवास सुरू करूया. आम्हाला अटॅक आलेला असं तुम्ही असं कसं इसरलाट, म्हणजे इथे आलात ना तुम्ही, त्याचं नाव आहे इसरलाट. करायचं असेल तर तुझ्याकडचे पैसे वापर ना, ते पैसे पडतात. मी जातो आता वरती. या पायऱ्यावर बसूया. चला आलोय बहुतेक तरी आम्ही वरती. हे बघा ए देवा, म्हाताऱ्या लोकांनी येऊ नका वरती बघा. थकून गेला. वा सब घर देखो हम लोग. किती भारी आहे बघा. तो हमें नानू किती वरती आहे बघितलं तुम्ही. घाम निघाला आणि मस्त आहे. तो किल्ला बघा वरती. तो किल्ला बघा तिथे दिसतो ना किल्ल्यावर. तो वाला किल्ला तिकडे जायचं आहे उद्या आम्हाला. एवढं वरती आहे बघा. 7-8 माले तरी चढलो असेल आपण ना. एवढं वरती आहे पण छान आहे वरती बघायला. तर आम्ही जातोय. वाजले 5:15. खूप टाइमपास केला आहे लोकांनी यार. उंट बघा. राजस्थानला आलं तर उंट नाही बघितलं तर काय बघितलं. आम्ही आलोय जलमहलला. जलमहल फक्त लांबूनच बघायचं आहे, आतमध्ये नाही जाऊ शकत आपण. तर बघा तुमचा जलमहल कसा दिसतो. नेक्स्ट टाइम में क्या आप आपकी वीडियो वगैरह भी मिला सकती है. देखो हम लोग को ना सिर्फ कपड़ा चाहिए, बाकी कुछ नहीं चाहिए. दीदी मेरी बात सुनो, कपड़ा भी दूंगा मैं और एक मैं प्रिंट खुद निकाल के दूंगा. फोटोग्राफर हूँ, मेरे बहनों का फोटो निकाल लूंगी. आप मुझे कपड़ा दो. 50 कितना टाइम लगेगा? हे बघा ह्यांनी कपडे घातले राजस्थानी. अरे मला तोंड तरी दाखवा कशी वाटते ती. अरे आता काही एवढा टाइम नाही, फक्त आता दिलेला नाही. ह्याला टाइम फोटो दाखवला. बापरे भारी दिसतात. 50-50 रुपयाला मस्त कपडे आहेत राजस्थानी. चला बघूया कसे आहेत राजस्थानी. आमची राजस्थानी कुठे आहे. मी घालते कपडे तिथे. अरे कशाला आहे बघ किती बॅग आहेत माझ्याकडे. हे बघ दाखवते, पकड. हे काय आई हे पकड. झोला बघा किती हातात. ती आली राजस्थानी. हो बापरे तलवार बिलवार घेऊन. आज काय खरं नाही माझं. थांब मावशी, हे घे, हे घेऊन फोटो काढ. तिला नको, तू घे. तलवार पकडायला पण येत नाही ना. बापरे पकड, पप्पा पण घालले. ते बघ आले. बापरे काय खरं नाही. हो मिटकं तू पण पप्पा बघ आले ते बघ. अरे ती काढते बघ तिकडे. चांगला वाटतं का बघ ना. चांगलं हे वाटतंय साईडला हो ना. एक मिनिट हो. मामा. घालायला पाहिजे होतं. हे बघा राजस्थानी आले. मुंबईचे राजस्थानी. ही गावची. दाखव माझा एक फोटो काढायला. आम्ही आलो तर हवा महलला. गर्दी बघा किती. किती आहे बाहेर. लोक उभी आहेत बाहेर फोटो काढायला.
हवा महलच्या आतमध्ये आलोय बघ किती भारी आहे. मंदिर आहे वाटतं हे. इकडे पण जायचंय, चला इकडे जाऊया आपण. हवा महाल. चला अजून वरती जायचंय आम्हाला, चला फटाफट. वरती त्यांचे वॉशरूम पण बघा असे महल सारखेच आहे. बघा कुठे वॉशरूम आहे. महलमध्ये वॉशरूम आहे. ते लेडीजचं आहे, ते जेंट्सचं आहे. मोठा दरवाजा तिथून बाहेर जायला. तिकडे वरती पण जायला, आता तिकडे वरती जाणार आम्ही आलो तर वरती. वरचा क्लायमेट बघा काय भारी झालं सनसेटचा. इथून छान आहे असं की असं म्हणजे सनसेट बघा काय भारी दिसतोय. वाटतं नाही का भारी. सनसेट इकडे वरती जायचं आहे आम्हाला अजून या साईडला. आता वरती जाणार आहे. चला वरती जाऊया फटाफट, कारण की सनसेट होणार आहे. ते आतमध्ये आलो आहे आता. किती भारी वाटतं. खिडक्या बघा कशा आहेत. थांबा अंश, हा लास्ट प्लेस आहे, नाही तर आम्ही घरी जाणार आहे. सनसेट दाखवतो तुम्हाला आता खिडकीतून. बघितलं किती छान दिसतं. हे बघा खिडकी. माकड आला इथे तो. चल तिकडे. माकड आला. चल उडे. बंदर क्या करता, काटताय क्या? किती भारी वाटतं मागे बघा. आपण मग अशी टेकडीवर घेतली टेकडी ना कुठली माहिती. सो फायनली गाईज आम्ही पोचलो आमच्या हॉटेलला. खूप मजा आली आणि खूप फिरलो आम्ही. खूप फिरण्यासारखं पण आहे, बघण्यासारखं पण खूप आहे. आणि आमच्यासोबत ऑटोवाल्यांनी पण स्कॅम केला. पण तुम्ही जाल त्या जरा बघून जा, विचारून जा कोणाला पण. कारण की ऑटोवाले तुम्हाला सांगणार एकीकडे आणि लिहिणार एकीकडे. कारण की त्यांचं त्याच्यामध्ये कमिशन असतं. हॉटेलवाल्यांकडे तुम्हाला नसेल जायचं तर ते जबरदस्ती लिहितात की इकडे चांगलं जेवण आहे. आणि कुठल्या ठिकाणावरती पण नेतात. म्हणजे कुठला स्टोअर असेल ते सांगणार फक्त बघा, तुम्ही घेऊ नका. पण तिकडे तुम्हाला आवडलं तर तुम्हाला घ्यायलाच लागणार. आणि आपले प्लेसवर राहतात त्याच्यामुळे तुम्ही जरा सावध राहा. आणि फिरण्यासारखं खूप आहे, फिरा तुम्ही, असं काय नाही. पण जरा ऑटोवाल्यांकडून सावध राहा आणि बार्गेनिंग करा त्यांच्यासोबत. ते पूर्ण दिवस तुम्हाला सांगणार की एवढ्या पैशामध्ये आम्ही 12 प्लेस करू, 13 प्लेस करू. पण ते काय दिवसभरात होत नाही. असतात बाजूबाजूलाच प्लेस, पण हे काय करतात एक प्लेस तिकडे, एक प्लेस इकडे, असं करत करत पूर्ण दिवस तुमचा घालवणार. आमच्यासोबत पण असं झालं. एक जंतर मंतर बाजूला होतं आणि हवा महल बाजूला होतं. त्याच्यामुळे काय झालं, आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही हवा महलला गेलो, त्याच्यानंतर आणि त्याने आम्हाला जलमहलला नेलं. परत आम्हाला हवा महलला आलो. आणि चुकून आम्ही हवा महलच्या इथून बाहेर निघालो, बघितलं हे जंतर मंतर बाजूलाच होतं. सो तुम्ही पण जरा केअरफुल राहा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आम्हाला पण खूप मजा आली आणि तुम्हाला पण मजा आली असेल बघून आम्हाला एवढं फिरताना. सो चला बाय बाय, नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. आणि सगळ्यांना गुड नाईट. आणि आम्हाला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय.